महाराष्ट्रातील विधानसभेचा अनपेक्षित असा निकाल 2 दिवसापूर्वी लागला. आता सुरू झाल्यात त्या राजकीय घडामोडी, ज्यामध्ये मुख्यमंत्री कोणाचा होणार, काय होणार आणि कोणाला मुख्यमंत्रीपद मिळणार. बेसिक गोष्ट अशी आहे की एक हाती सत्ता ही एक हाती कौल म्हणावं लागेल की जो भाजपला महाराष्ट्रातल्या जनतेने दिला. आता प्रश्न आहे की पवारांचं आणि उद्धव ठाकरेंचं होणार काय, कारण की 20 जागा त्यांना मिळालेल्या आहेत, काँग्रेसला 20 जागा मिळाल्या आहेत. अशा या परिस्थितीमध्ये पवार काय भूमिका घेतात हा महत्त्वाचा रोल आहे, कारण की महाराष्ट्राच्या नाही देशाच्या राजकारणाच्या मध्यभागी असणारे पवार एकदम एवढ्या खाली पहिल्यांदा आलेले आहेत. आणि हा निकाल त्यांच्या दृष्टीने जनमताचा कौल असेल किंवा नसेल हा मुद्दा वेगळा आहे. पण पवारांचं जे काही होणार आहे, पवार काय करू शकतात, पवारांच्या शक्यता काय असू शकतात, पवार काय करू शकतात, तर पवार 2-3 गोष्टी करू शकतात. एक, केंद्रामध्ये त्यांचे जे मित्र आहेत इतर पक्षांमधले त्यांना हाताशी धरून केंद्रातले सरकार अस्थिर करायचा प्रयत्न करू शकतात. दुसरी गोष्ट, महाराष्ट्रातसुद्धा एक विरोधाभास निर्माण करू शकतात की हे सरकार कसं काय आहे, कारण की त्यांनी जेव्हापासून हा प्रचार सुरू केला, ज्या प्रचाराचा खूप मोठा म्हणजे वाईट परिणाम त्यांना सामोरं जावं लागलं. म्हणजे दोन्ही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या दोघांचे हिंदुत्ववादाचे जे मुद्दे होते ते फेल ठरले. पवारांनी मी मंदिरात जातो किंवा नाही ह्याच्याबद्दलचाही खुलासा करून झाला. इव्हन पवारांनी तसे फोटोसुद्धा टाकले. त्याचा परिणाम फारसा झालेला या इलेक्शनमध्ये आपल्याला दिसत नाही. त्याच्यामुळे आता पवारांकडे एकमेव मोठी शक्यता अशी आहे की पवारांना आत्ता पुन्हा एकदा म्हणजे राजीव गांधींच्या उपस्थितीत त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पुलतमधनं ते पुन्हा काँग्रेसमध्ये आले होते. तशीच आत्ताशी काही परिस्थिती आहे. पवारांना सेफली ते काँग्रेसमध्ये विलीन झाले तर मोठा एक काय म्हणता येईल मोठा परिणाम आपल्याला पाहायला मिळेल. काँग्रेसकडे आत्ता सक्षम असा म्हणजे देशपातळीवरची मान्यता असणारा नेता आत्ता नाही आहे. काँग्रेसनी ठरवून मल्लिकार्जुन खरगेंसारख्या एका दलित नेत्याकडे आत्ता पक्षाची धुरा दिलेली आहे. पण दुसऱ्या बाजूला आपण विचार केला तर युनिव्हर्सल मान्यता असणारा म्हणजे सर्व देशभर मान्यता किंवा देशभर ज्याचं नाव आहे किंवा देशभर ज्याच्या कामाची दखल घेतल्या गेलेली आहे, कृषी क्षेत्रात ज्याची दखल घेतलेली आहे, असा एकमेव शरद पवार हा नेता आहे. त्याच्यामुळे शरद पवार हे काँग्रेसमध्ये जाऊ शकतात. काँग्रेसमध्ये गेले तर 2-3 गोष्टी त्यांच्या सेट होतील. जसं संख्याबळ वाढेल काँग्रेसचं आणि राष्ट्रवादीचं, असं दोन्ही संख्याबळ 40 होईल. राज्याला विरोधी पक्ष नेता मिळेल. दुसरी गोष्ट, सुप्रिया सुळेंना येणाऱ्या काळामध्ये काही बदल होईल. म्हणजे सत्तांतर झालंच तर सुप्रिया सुळेंचा एक ओपन एंड राहील की सुप्रिया सुळेंना सेंट्रलमध्ये मिनिस्ट्री मिळेल. दुसरी गोष्ट, सुप्रिया सुळेंनी म्हणजे शरद पवारांच्या खालोखाल ज्यांनी सभा घेतल्या राष्ट्रवादीच्या त्याच्यामध्ये सुप्रिया सुळे होत्या. त्यांनी खूप त्यांचा फेस बदलून तो सगळा काही होता, कारण की राष्ट्रवादीकडे नेत्यांचा पक्ष असा अजित पवार जेव्हा कोलॅब होते म्हणजे एकत्रित होते तेव्हा नेत्यांचा पक्ष म्हणून पाहिला जात होता. आणि नेमकं अजित पवारांनी बंड केल्यानंतर नेत्यांचीच वानवा या राष्ट्रवादीला जाणवली. त्याच्यामुळे खूप ठिकाणी काही प्रचार करताना अडचणी आल्या आणि त्याचा सेटबॅकसुद्धा बसला आहे. ह्याचा विचार करून म्हणजे काँग्रेसकडे असणारे नेते, उपलब्ध असणारं मनुष्यबळ आणि त्याच्यामध्ये शरद पवारांनी केलेल्या राजकीय कोट्या म्हणजे जसं हर्षवर्धन पाटलांसारखा पारंपरिक शत्रू त्यांनी स्वतःच्या तंबूत बोलवून घेतला. नंतर बाळासाहेब थोरातांना त्यांनी सामावून घेतलेलं आहे. नाना पटोलेंशी त्यांचं चांगले टर्म्स आहेत. अशा परिस्थितीमध्ये राज्याचं आणि केंद्रातलं नेतृत्व हे त्यांच्याकडे राहावं या पद्धतीने त्यांनी सगळं काही केलेलं आहे. त्याच्यामुळे आता शरद पवार येणाऱ्या काही वर्षांमध्ये, आता हे तर त्यांचं म्हणजे हे 2024चं इलेक्शन हे त्यांचं शेवटचं इलेक्शन होतं. म्हणजे त्याच्यानंतरचं इलेक्शन जे काही असेल तेव्हा ते आत्ता ज्या पद्धतीने प्रचार करू शकले त्या पद्धतीने करू शकतील की नाही हा एक मोठा प्रश्न आहे. पण त्यांची जी काही परिस्थिती असेल ती असेल पण आत्ता ते काँग्रेसमध्ये खूप सेफली जाऊ शकतात असं मला वाटतं. आणि हीच एक शक्यता ज्याच्यावर आत्ता चर्चा व्हायला पाहिजे ती हीच आहे की शरद पवार हे काँग्रेसमध्ये परत जातील असं मला वाटतं. धन्यवाद. मला माहिती नाही पण मला जे योग्य वाटतं ते मी करतो. त्याच्यामध्ये
असं आहे की 2+2 4 होतात, हे बरोबर आहे. परंतु हे बरोबर आहे म्हणत असताना आपण म्हणजे एका विशिष्ट चौकटीत काम करत असताना एका विशिष्ट रस्त्याने जाण्याचा आपला मार्ग असला पाहिजे, हे 100% बरोबर आहे. पण आपल्याला सगळं दिसतं इथं खड्डा आहे, आणि इथं खड्डा असताना आपण त्या खड्ड्यात जाण्याच्या रस्त्याला विरोध केला पाहिजे. आणि मग तो खड्डा आहे हे दिसत असताना सुद्धा फार मोठा माणूस सांगतो तो खड्डा नाही, तुम्ही तसंच जा. तुम्हीच कोणीतरी सांगतो म्हणून त्या खड्ड्यात उडी टाकणं मला स्वतःला पसंत नाही, म्हणून मी त्याच्यामध्ये भूमिका वेगळी घेतो, हे बरोबर नाही. आणि हे त्याला विरोध केला पाहिजे की याच्यापेक्षा वेगळी पावलं टाकली पाहिजे. लोक म्हणतात की तुमचं काही खात्री देता येत नाही, तुम्ही काही बोलता येत नाही. धोरणं अशी आपली खात्री निश्चितपणानं धोरण राबवण्याच्या संबंधीचा विश्वास नक्कीपणानं. पण एखादं धोरण राबवल्याच्या नंतर त्या धोरणामध्ये उणेपणा आहे हे स्पष्ट जाणून आपण ती चूक कबूल करून दुरुस्त करण्याचा विचार जर मांडला तर त्याच्यामध्ये काहीतरी माघार घेणं आहे, त्याच्यामध्ये कमीपणा आहे, किंवा त्याच्यामध्ये आपली फसगत झालेली आहे की आत्तापर्यंत आपण लोकांना सांगितलेलं आहे ते फसलेलं आहे, आपला विचार आपलं धोरण फसलं असा निष्कर्ष काढून लोक आपल्यावर ठपका देतील. म्हणून आपण त्याच्यावर बोलू नये किंवा तेच आपलं चालवत पुढे राहावं, हा जो म्हणणारा वर्ग आहे त्या वर्गाची भूमिका मला मुळीच पसंत पडत. जर आपल्याला लक्षात आलं असेल आपली कॉन्शियस चूक झाली कबूल करू, मनुष्य स्वभाव. आपल्याकडून काही आपण काही हे आहोत काय की प्रत्येक गोष्ट आपल्याकडनं 100% बरोबर. चूक झाली असेल तर चूक झाली, धोरणामध्ये बदल केला पाहिजे आणि ते बदलतं धोरण स्वीकारून पुढे पावलं टाकली पाहिजे. ही भूमिका ज्या वेळेला घेतली जाते त्यावेळेला तुम्ही म्हणता तशा प्रकारची चर्चा केली जाते. पण मला काही त्याची फारशी चिंता वाटत नाही. माझं स्वच्छ मत आहे बेछूटपणानं असल्या सगळ्या प्रश्नाच्या संबंधीची भूमिका घेतली पाहिजे. फक्त त्याच्यात आपल्या मनापासून पटलं पाहिजे की आपण करतोय ते प्रामाणिकपणानं समाजाच्या, राज्याच्या, देशाच्या व्यापक हिताला अनुकूल असाय. त्यांच्या मनात काय आहे कधीच कळत नाही. किंवा एखादा त्यांना प्रश्न विचारला किंवा त्यांचा डिसिजन असला तर ते घरी येऊन आपण किती विचारलं तरी कधीच उत्तर देणार नाही. जेव्हा पेपरमध्ये येतं तेव्हा कळतं की त्यांचं कॅल्क्युलेशन असं होतं किंवा त्याचा अप्रोच तसा होता. पण जनरली तो नेहमीच पॉझिटिव्ह असतो.